नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो बघा, आज आपण पानगळ्यावरती एवढी सुंदर डिझाईन बनवणार आहे. ही डिझाईन बघून तुम्हाला सगळेजण विचारतील की ब्लाऊज कुठे शिवला. एवढी आपण सुपर फास्ट डिझाईन बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, मी आता पानगळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पानगळा कटिंग करून घेतलेली आहे. अशी भन्नाट डिझाईन बघून तुम्हाला सुद्धा ही डिझाईन करावीशी वाटेल. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघा, आता मी आपल्या ब्लाऊजचा कपडा आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवून घेतलेला आहे. कमरेच्या बाजूवरून 1 पाव इंचाची शिलाई मारून घेते आणि नंतर याच पद्धतीनं गळ्यावरती सुद्धा आपण शिलाई मारून घेणार आहे. पाठीमागच्या बाजूचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. आता आपण पानगळ्यावरती सुद्धा अशाच पद्धतीनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, कपडा जो आहे थोडासा सुळसुळीत आहे. तुम्हाला हालत असेल तर तुम्ही पिना लावा आणि नसेल सरकत तर तुम्ही तसेच पकडून शिलाई करू शकता. तर माझा कपडा थोडासा सरकल्यासारखा वाटला म्हणून मी त्याला टाचण लावून घेतलेले आहेत. आता पानगळ्यावरून मी बघा अशी पाव इंचाची एक शिलाई मारून घेते. आणि गळ्याच्या आतला जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया. एकदम सुंदर डिझाईन आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबून घ्या. ज्यामुळे काय होतं, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जातं. बघा किती पानगळा एकदम सुंदर स्टिच झालेला आहे. इथून थोडीशी शिलाई एक्स्ट्रा घेतलेली आहे, कारण गळ्याचा आकार थोडासा व्यवस्थित वाटत नव्हता त्यासाठी. तर बघा, आता गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि गळ्याचं कापड जे आहे पूर्णपणे पलटवून घ्यायचं. म्हणजे आतली बाजू, सरळ बाजू जी आहे ती वरती येते आणि उलट बाजू जी आहे ती आतल्या बाजूला जाते. आता कमरेच्या बाजूवरून दाब शिलाई द्यायची, ज्याच्यामध्ये आपलं अस्तर जे आहे ते बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा पकडायचा आणि शिलाई मारून घ्यायची. आता गळ्यावरती सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची. कपडा व्यवस्थित नखाने प्रेस करून घ्यायचा आणि मग नंतर त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची. ही दाब शिलाई देताना सुद्धा आपल्याला अस्तर जे आहे ते आपल्या बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत तुम्हाला ही दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे. त्यासाठी आपल्याला असा कपडा जो आहे तो व्यवस्थित ओढून तुम्हाला शिलाई मारायची आहे. तर बघा, गळ्यावरती अशी शिलाई मारून झालेली आहे. आता आपण साईडच्या बाजू ज्या आहेत आपल्या अस्तरच्या त्याच्यावरती शिलाई मारतोय बाजूवरती आणि एक्स्ट्रा कपडा जो काय आहे तो कट करून घेतोय. तर आज आपण पानगळ्यावरती एकदम सुंदर अशी लेस डिझाईन बघतोय. लेसच डिझाईन आहे पण एकदम सुंदर अशी डिझाईन आहे, ज्यामुळे कपडा जो आहे तो एकदम ॲट्रॅक्टिव्ह आपला ब्लाऊज जो आहे तो तयार झालेला आहे. एकदम सुपरहिट अशी ब्लाऊज डिझाईन आपली आहे, नक्की बघा. तर बघा, आता आपला बॅक पार्ट असा स्टिच झाला आहे. त्याला छोटे पाठीमागच्या बाजूला टक्स पॉईंटसुद्धा आपले द्यायचे आहेत. तर बघा, पानगळ्याचा जो अस्तरचा कपडा आपण कट केलेला होता तर तो आपण खालच्या बाजूने असा कट करून घेतलेला आहे. नंतर दुसऱ्या कपड्यावरती तोच आकार ठेवून आपण त्याच्या बाजूने अर्धा इंच वरून एक्स्ट्रा कपडा जास्तीचा कट करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीनं. आता नंतर आपण काय केलं आहे, मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे तो सरळ बाजूवरती ठेवला आहे. वरतून अस्तर ठेवून घेतलं आहे आणि ह्या बाजू ज्या आहेत त्या आपल्याला फोल्ड करून असा पॅच तयार करायचा आहे आपल्याला. तर बघा, आपण काय केलं आहे, खालच्या बाजूला थोडी सरळ आणि वरच्या बाजूला राऊंड शेपमध्ये अशी शिलाई मारून घेतली. आता ही शिलाई आपल्याला पलटी करून घ्यायची.
बघा असं पलटवून घेतल्याने त्याची टोकं काढून घ्यायची कशाने तरी, एखाद्या टोकदार वस्तूने, स्क्रूड्रायव्हर किंवा असं मी काय वापरते बघा, जे आपण खिळा आहे तो खिळ्याने असं टोकं काढून घ्यायचे. तर बघा असं पॅच आपण तयार केलं. या पॅचला आता डबल लेअर टिबल लेअरमध्ये आपण लेस लावून घेतोय. जेवढा तुमचा पॅच असेल त्या तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही लावून घेऊ शकता आणि तो पानगळ्यामध्ये बरोबर मधल्या भागामध्ये अटॅच करायचा आहे. तुम्हाला जसा व्यवस्थित दिसतो त्या पद्धतीने पिनअप करून घ्या आणि मग नंतर त्याच्यावरती शिलाई मारली तरी चालेल. तर बघा किती सुंदर असा आपला पॅच दिसायला लागलेला आहे. आता आपण गळ्यावरून सुद्धा अशी लेस लावून घेणार आहे आणि ती पण वेगळ्या शेपमध्ये घेणार आहे लावून. बघू शकता असं पान गळ्यावरती आणलेले आहे आणि गळ्याच्या कॉर्नरवरून बरोबर अशी फिरवून आपण काय केलेलं आहे, त्याच बाजूच्या कमर घेरावरती ही लेस जी आहे ती फिरवून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला लेस लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूची लेस लावताना आपल्याला काय करायचे, खालून सुरुवात करायची म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी सरळ सोपं पडतं बघा. नाही तर वरून आणल्यानंतर कसं असतंय, आपल्याला डावी बाजू जी असते ती व्यवस्थित शिवता येत नाही. म्हणजे ज्या माणसाची शिवण्याची पद्धत जी आहे, डावकर उजवं जे असतं त्यांच्या पद्धतीवर असतं. त्यामुळं आपली कशी बाजू सरळ आहे त्यामुळं आपल्याला सरळ शिवता येतं. आता इथून पुढं वरती गळ्यावरती ही लेस आणायची आहे. बघा किती सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपली झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.